नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9। काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया। शनिवारी पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। सुनेत्रा राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या। अजित पवार यांच्या निधनानंतर 3 दिवसांनी शनिवारी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून एकमताने निवड झाली। ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांचे नाव प्रस्तावित केले आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची विधानभवन संकुलात बैठक झाली। तत्पूर्वी दक्षिण मुंबईतील विधानभवन संकुलाच्या तळमजल्यावर असलेल्या दिवंगत नेते अजित पवार यांच्या कार्यालयात एक महत्त्वाची विधिमंडळ पक्षाची बैठक झाली। बैठकीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या दिवंगत पतीच्या फोटोला फुले अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली। त्यांचा धाकटा मुलगा जय पवार देखील उपस्थित होता। यावेळी अनेक मंत्री आणि आमदार भावुक झाले होते। दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी 2004 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्यांना यश आले नाही। त्या त्यांच्या मेहुणी आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक हरल्या। त्यानंतर पवार राज्यसभेवर निवडून आले। अजित पवार यांचे जानेवारी 28 रोजी विमान अपघातात निधन झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले। त्यांचे विमान लँडिंगपूर्वीच कोसळले। अजित पवारांव्यतिरिक्त या अपघातात इतर 4 जणांनाही आपले प्राण गमवावे लागले। आतापर्यंतच्या बातम्या इतक्याच आहेत। अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा।